मला काय होईल त्यांनी व्हिडिओ केला काय मी वाटत नाही. तुम्ही व्हिडिओ करा, जेलमध्ये टाका, SIT लावा, SITला नाही जुळलं तर ते ED आणा, तिला नाही जुळलं CBI आणा, तुम्हाला काय आणायचं आणा. मी जेलमध्ये सडन पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही. तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा नाही तर काय करा. काय व्हिडिओ काय बनवतो काय बोलायचं बन त्या टायमाला बघू काय असेल त्या टायमाला बघू आणि तुम्हाला मराठा बी त्या टायमाला काय ते सांगा. पण समाज मग देवेंद्र फडणवीसला कळण काय असतं. दुसऱ्याची बदनामी केल्यावर स्वतःचं काय होतं मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येईल. आता मात्र आयुष्यातली ही मोठी चूक आहे. आणि ते बदगे कार्यकर्ते ते तुमचं काय म्हणतात ना, तुम्हाला आता कुणीच खेटलं नसल्याला तुमचा कार्यक्रम वाजवून घेता तुम्ही मायना दिला. एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर माय लेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये. याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आहे, आपली जनता आहे, ही जर रस्त्यावर आक्रोश करते एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीये. ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाहीये. त्यांच्या डोक्यात नेमकं काय म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाहीये जनतेच्या बाबत. कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक आहे. तुम्ही लावावी, आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही. पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? काहीच हरकत नाही करायचं. आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं. नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचं नाही, मराठ्यावर अन्याय करायचा. एवढा मोठा समाज असूनही त्यांना ह्या समाजाच्या विरोधात जायचं. समाज ज्याला त्याला धडा शिकवणार आहे 100%. मग यावेळेस ते बरोबरच आहे ना. मराठा समाजात 6-6.5 महिने झालं रस्त्यावर झुंजतोय आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या आमच्या. त्यामुळे आमच्या पुढं तेच पर्याय आहे. आम्ही सुद्धा एकवटणार आहेत. जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहेत. आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ठरलेले जे 5-6 मुद्दे ते जर नाही घेतले, गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले, गृहमंत्री तर द्वेष करण्यासारखंच बोलायला लागले, तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार आहे. द्वेष मराठ्यांविषयी असणारा आकश द्वेष, मराठ्यांचे लेकरं मोठे नाही झाले पाहिजे, त्यांच्या अन्नात माती कालायची, विष कालायचं, हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे. आणि हे जर खोटं असलं, मी म्हणतोय हे सरकार विष कालवतंय, मराठ्यांविषयी द्वेष आहे, खोटं आहे, मी म्हणतोय ते द्या आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी. आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी द्या. कॅबिनेट झाली का नाही झाली हेही मला आणखी माहीत नाही, पण आज ते कॅबिनेट घेणार आहेत ही पक्की खात्री आहे मला. मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयीचं सगळ्या सोयऱ्यांचं, हैदराबादच्या गॅजेट्सचं, जे आपले 5-7 विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्सचं, ते घेऊन टाका. तुम्ही बाकीचे जे काढताय आणि आमच्या काढत नाही याचा अर्थ द्वेष आहे. तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा, मराठा मात्र आता सहन नाही करा. नाही म्हणजे नाही. आम्ही बैठक लावणार आहेत. आम्ही 1000-1500 एकरवर कार्यक्रम घेणार आहेत. हे बघा, मी त्याविषयी सांगितलं होतं आचारसंहिता लावणार नाहीयेत, कारण आशा होती की मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही. आता राजकारण करायला लागले सत्ताधारीच, मराठ्यांविषयी द्वेष करायला लागलेत. परंतु आणखी ना आम्हाला आशा आहे आज तरी की ते आचारसंहिता लावणार नाहीत. अगोदर हे ज्वलंत प्रश्न हे सोडवतील किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडवतील. आणि ते कोण काय म्हणतंय मी मराठा आणि कोण उमेदवार सगळ्याला कळणार आहे. थोडं थांबा, कोण मराठा आणि कोण उमेदवार म्हणताय ते कोण मला तर माहित नाही. पण काय मी मतदार मी मराठा उमेदवार सगळं बराबर हिशोब होणार झाले. गेले साहेब ते दिवस. पहिला मराठा नाही राहिला. आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा, आणि त्यांचे डोळे उघडलेले, ते म्हणतात दाटून, खरं सांगतो मी तुम्हाला, त्यांचे डोळे उघडलेले आहेत. आता त्यांनी डोळे लावून घेतलेले नाहीत, कारण त्यांच्यावरून काय ते कोंबड्यावर झाप ठेवायचे, पहिल्यांदी झाकून ठेवायचे, तसे काय आता झाप टाकलेले नाही. ते असे खालून डुकून बघते, त्यांच्या ध्यानात आले पहिला मराठा नाही. ते आत्ताच बोंबलले होते. 10% आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज आमच्या मागे खुश आहे. त्यांनी बघितलं आत्ताही लाख 1.5 लाख आहेत. कुठं 20,000 आहेत, कुठं 10,000 आहेत, कुठं 1,00,000-1.5 लाख लोक आहेत. आज बी जसं गाव असत तशी लोकसंख्या आहे आज. पण लोक हटत नाहीत. त्यांना कळण कोणचा उमेदवार मराठा आणि कोणचा मराठा मतदार. यांनी फक्त आजच्या कॅबिनेटमध्ये घेऊ नये, यांनी मराठ्यावर अन्याय करावा, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करू नये. मराठा काय असतो त्याला झटका कळ काय करतोय, ते कसं कवर घाबरतोय कोणाला माहीत. क्लिप आणीन ते प्रकाश आंबेडकर साहेब मागेही म्हणले होते की ते विष घालणार आहेत सलाईनमधून. म्हणजे आणि त्यांना आत्ताही काहीतरी माहिती मिळाली.
कुठं क्लिप व्हायरल करणारे आणि काय काय करणारे म्हणले त्याला एडिटिंग करणारे, याचं तोंड त्याला जोडव, त्याचं मुंडकं त्याला जोडव, ते रेकॉर्डिंग आणणारे जणू कुठून. आणि फडणवीस साहेबांचं काम आहे. फडणवीस साहेबांनी इतक्या खालच्या विचाराचा एवढा मोठा गृहमंत्री माणूस, एवढा मोठा पक्षाचा लीडर चिल्लर चालेल. मला काय होईन तिने व्हिडिओ केला काय मी वाटत नाही. तुम्ही व्हिडिओ करा, जेलमध्ये टाका, SIT लावा, SITला नाही जुळलं तर ती ईडी आणा, तिला नाही जुळलं CBI आणा, तुम्हाला काय आणायचं जाणा. मी जेलमध्ये सडन पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही. मी जातीला फसून जातीशी गद्दारी करून माझी इमानदारी विकू शकत नाही. माझी जात माझ्या स्वार्थासाठी मी नाही विकू शकत. तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा, नाही तर काय करा. काय यायचं व्हिडिओ, काय यायचं काय बनवतो, काय बनायचं बनव, त्या टायमाला बघू काय असेल, त्या टायमाला बघू. आणि तुम्हाला मराठा बी त्या टायमाला काय ते सांगा. नाही आता ते हो द्या ना. जर यांनी आमच्यावर अन्याय केला, आज अंमलबजावणी नाही केली, आचारसंहिता जर लावली तर मात्र आम्ही आमची बैठक अगोदर बोलवणार आहे महाराष्ट्रातली. त्याच्यानंतर आम्ही सभेचे ठिकाण आणि ती वेळही ठरवणार आहे. हे दोन वेगळे मुद्दे आहेत. पण बैठक आम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायची जाहीरच, आणि कार्यक्रमाचा विषय तो सुद्धा त्याच बैठकीत होईल, पण तो वेगळा विषय. आणि तो व्हिडिओचा जो विषय म्हणले तुम्ही, हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते, असं माझे यांनी सांगितलंय आंबेडकर सरनी, की हे सगळे त्यांचे, त्यांचा कोणता शेल असतो ते बनवणार, खूप लांबूनच्या लोकांना देणार, तुमची बदनामी करणार. मी माझ्या समाजाच्या कल्याणासाठी लढतोय म्हणून हे बदनामी करणार. काय त्यांची त्यांना माहिती आहे, कशाची रेकॉर्डिंग घेते आणि व्हिडिओ बी कशाचे, दोन्ही गोष्टी त्यांना माहिती आहेत. पण समाज मग देवेंद्र फडणवीसला कळण काय असतं. दुसऱ्याची बदनामी केल्यावर स्वतःचं काय होतं मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येईल. आता मात्र आयुष्यातली ही मोठी चूक आहे. आणि ते बदगे कार्यकर्ते ते भंगार कामाला लावितात घेण्या देण्याचे. त्याच्याकडे व्हिडिओ दे, याच्याकडे रेकॉर्डिंग दे, तिकडे त्यांना खाऊ पिऊ घाल. ते मागचे बी त्यांनीच नेलेले आहेत. फडणवीस साहेबांचंच कार्य आहे हे सुद्धा. माग सुद्धा इथून पुढे तरी फडणवीस साहेब तुम्हाला या प्रेसच्या माध्यमात सांगतो, तुम्ही ह्या चुका करू नका. कुठं प्रेसला बसव, ह्यो फोड्यो त्यो फोड्यो, आमचा पोरग फोड्यो, त्याला नेऊन तिथं मीडियात बोलायला लाव. हे चाळे फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही करू नका. हे असले व्हिडिओ व्हायरल कर, तुमचे ते कोणता IT सेल आहे त्याच्याकडे दे, ते काय म्हणते एडिट कर, कुठं रेकॉर्डिंग आण ती दी. हे चाळे तुम्हाला शोभत नाहीत, तुम्ही करू नका. माया नादी लागू नका. नसलेलं तुमचं काय म्हणतात ना, तुम्हाला आता कुणीच खेटलं नसत, नसल्याला तुमचा कार्यक्रम वाजून घेता तुम्ही माया नादी लागू. तुम्हाला एकच पर्याय, अंमलबजावणी देणे, गोडी गुलाबीनं आंदोलन हाताळणे. तुम्ही दादागिरी गैरवापर करायचा प्रयत्न करता, बदनाम करायचा व्हिडिओ टाकून. गेल्या 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. सरकारने अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या कुठेही पूर्ण केलेल्या दिसत नाहीत. म्हणजे मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्यावं, जात प्रमाणपत्र द्यावं, मुंबई गॅजेट घ्यावं, हैदराबादचं गॅजेट घ्यावं आणि सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण करावी आणि जे काही गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केली होती. पण मात्र सरकारच्या वतीने वेगळं 10% आरक्षण दिलं गेलं. सगळ्या सोयऱ्याची मागणी अजूनही पूर्ण केली नाही. म्हणूनच आता राज्यामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्याच्या आचारसंहितासुद्धा आज संध्याकाळपासून लागू शकते आणि त्याच धर्तीवर सरकारच्या वतीनं काही निर्णयसुद्धा घेतले जाऊ शकतात कॅबिनेट बैठकीमध्ये. तर त्या पद्धतीचा अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या संदर्भात पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकार आता आचारसंहिता लागण्यापूर्वी ही मागणी मान्य करतंय का, आणि तसं जर केलं तर मग सरकारला आम्ही डोक्यावर घेऊ. पण मात्र सरकारनं सगळ्या सोयऱ्याची मागणी आणि अजून त्या 4-5 ज्या मागण्या आहेत त्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर मग मराठा का असतो हे सरकारला समजेल. कारण की लोकसभा निवडणुकाची तयारी आता राज्यामध्ये सुरू झाली आहे आणि त्याच धर्तीवर मराठा समाजाकडून, मराठा बांधवांकडून लोकसभेची निवडणूक लढण्याची सुद्धा तयारी झालेली आहे. प्रत्येक गावामधून 2-2 उमेदवार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 1000 उमेदवार अशा पद्धतीनं तयारीसुद्धा सुरू झालेली आपल्याला दिसते आणि त्या पद्धतीनं फॉर्म भरणार असल्याची माहितीसुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. पण जर आपण पाहिलं तर आता ऐन वेळेला सरकार निर्णय घेईल का, सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण करून
कुठंतरी हे सगळं जे श्रेय आहे ते घेण्याचा प्रयत्न करील का पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या रोषाला सामोरं जाईल हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसात समजेलच, येणाऱ्या काही वेळामध्ये दिसेलच। पण मात्र या संपूर्ण गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।